इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत साक्री, जिल्हा धुळे येथून 12,33,960 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आणि यात उपनगर पोलीस ठाणे येथे NDPS गुन्ह्यातील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक करत असताना फरार आरोपी मुकेश गोवर्धनराम बिश्नोई आणि भारत भिकाराम बिश्नोई यांचा शोध घेत असताना पथक राजस्थान येथे रवाना झाले होते. आरोपीबाबत माहिती संकलित करून तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी धुळे येथे असल्याचं निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने समर्था हॉटेल, कोंडाईबारी, तालुका साक्री येथे आरोपी मिळून आले. त्यांच्याकडे तपासणी केली असता आरोपी मुकेश बिश्नोई यांनी साक्री येथील सुयोग कॉलनीमधील भाड्याच्या घरात डोडा पॉपी स्ट्रॉ ठेवली असल्याची माहिती मिळाली. सदर घराची झडती घेतली असता त्यात 12,33,960 रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच 1.5 लाख रुपये रोख रक्कम, वजन काटा, 2 चारचाकी वाहने जप्त करण्यात आली. आरोपी मुकेश बिश्नोई आणि भरत बिश्नोई सुरेश यांच्या विरोधात NDPS ऍक्ट प्रमाणे साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, पोलीस हवालदार भारत डंबाळे, बलवंत कोल्हे, पोलीस नाईक संतोष सामुदाने, पोलीस अंमलदार गणेश वडजई, योगेश सनफ, अविनाश फुलपगारे, चंद्रकांत बागडे, महिला पोलीस अंमलदार अर्चना भड यांनी ही कामगिरी पार पडली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.